पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या हनुमान जयंती विशेष भागामध्ये आपले स्वागत आहे. धन्य अंजनीचा सूत, धन्य अंजनीचा सूत, नाव त्याचे हनुमंत, नाव त्याचे हनुमंत, जाने सीता शुद्धी केली, राम सीता भेटविली. द्रोणागिरी जो आणिला, लक्ष्मण वाचविला, जाने सीता शुद्धी केली, राम सीता भेटविली. ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, तुका लोळे चरणावरी, तुका लोळे चरणावरी, जाने सीता शुद्धी केली, जाने सीता शुद्धी केली, राम सीता भेटविली. मंडळी, आजचा अतिशय पुण्य पावन असणारा पर्वकाळाचा दिवस, चैत्र शुक्ल पौर्णिमा, महारुद्र असणारे, भगवान श्रीरामाचे अनन्य सेवक, अनन्य भक्त असणारे, सगळ्या भक्तांचे मुकुटमणी असणारे श्री मारुतीराय यांचा आज असणारा जन्मकाळ, हनुमान जयंतीचा असणारा आजचा पवित्र दिवस आहे. या मृत्यूलोकामध्ये भगवंताचे अनेक भक्त होऊन गेले. 4 युगामध्ये पुष्कळ भक्त झालेले आहेत. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. पण या सर्व भक्तांच्या मध्ये अग्रगणी जर कोण असतील तर ते मारुतीराय आहेत. कारण त्याचं असं आहे की इतर भक्तांच्या बाबतीत देवाला त्यांच्या संकटाच्या वेळी धावून जावं लागतं. संकट पडल्यानंतर भक्त देवाचा धावा करतात आणि देव त्यांचं संकट मोचनाकरता धावून येतो. असे चरित्र भाग आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, गजेंद्राला संकट पडलं, त्यांनी भगवंताचा धावा केला. द्रौपदीला संकट पडलं, तिने भगवंताचा धावा केला. प्रल्हादाला संकट पडलं, त्यावेळी त्याने भगवंताचा धावा केला. या सर्व संकटामध्ये भक्तांना सोडवण्याकरता देवाला धावावं लागतं. परंतु एकमेव भक्त असा आहे की देवाच्या संकटामध्ये त्यांनी मदत करावी आणि देवाला संकटातून सोडवण्याकरता सहाय्य करावं. असे जर भक्त असतील तर एकमेव भक्त जे आहेत ते म्हणजे हनुमंतराय आहेत. म्हणून त्यांचं वैशिष्ट्य इतर भक्तांच्या पेक्षा वेगळं आहे. तुकाराम महाराजांनी त्यांचा गुणगौरव करत असताना फार सुंदर अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. महाराज म्हणतात की ऐसा प्रतापी गहन, सकळ भक्तांचे भूषण. अशा प्रकारे भक्तभूषण असणारे, महारुद्र असणारे मारुतीराय, ज्यांचा जन्म झाला, त्यांची बरीच गुणवैशिष्ट्य आपल्याला पाहता येतात. एक गुणवैशिष्ट्य जर बघितलं तर महान पराक्रमी आहेत. किती पराक्रम त्यांचा वर्णन करायचा जर झाला तर आपण ते वर्णन करू शकणार नाही. एवढा मोठा पराक्रम मारुतीरायांचा आहे. कारण शतयोजन असणारा दूर समुद्र तो पार करून लंकेमध्ये जाणं हे कुठल्याही वानराकडून शक्य नव्हतं. मारुतीरायांनी एका उड्डाणामध्ये समुद्र उल्लंघन करून लंकेपर्यंत गेले आणि सीतामातेची शुद्धी केलेली आहे. तेव्हा असे पराक्रम पुष्कळ मारुतीरायांचे आपल्याला सांगता येतील. जसं की या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं की द्रोणागिरी जो आणिला, लक्ष्मण वाचविला. ज्या वेळेला इंद्रजिताबरोबर लक्ष्मणाचं घनघोर युद्ध सुरू होतं आणि त्या घनघोर युद्धामध्ये एक अचाट शक्ती असणारी इंद्रजिताकडं ती देवांच्या वरदानानं त्याला मिळालेली होती आणि अंतिम क्षणी तिचा वापर करायचा असं सांगितलेलं होतं. निर्णायक क्षणाला वापर करायचा. तेव्हा लक्ष्मणाला मारायचंच या उद्देशानं इंद्रजिताने त्या शक्तीचा प्रयोग लक्ष्मणावरती केला. त्या शक्तिप्रयोगानं लक्ष्मण मूर्छित झाले. मूर्छित म्हणजे सामान्य नाही, तर जणू काही दुसऱ्या बघणाऱ्याला असं वाटावं की लक्ष्मण गतप्राण झालेले आहेत, अशा अवस्थेमध्ये पडून होते.
त्यावेळेला रामासहित सर्व वानरांना अतिशय शोक झाला, अतिशय दुःख झालं. आणि त्या दुःखातिशयाच्या वेगामध्ये श्रीराम वेड्यासारखं बरळायला लागलेले होते खरं म्हटलं तर. कारण लक्ष्मण त्यांचा किती जवळचा आणि किती प्राणसखा होता. वास्तविक रामप्रभूला वनवास हा कैकेयीच्या वरदानामुळे दशरथ राजांच्याकडून मिळाला, परंतु लक्ष्मण स्वतः वनवास स्वीकारला. हे लक्ष्मणाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य, 14 वर्षाचा उपवास, अखंड उपवास लक्ष्मणाने श्रीराम कार्याकरता केलेला होता. कारण त्याशिवाय इंद्रजिताला मृत्यू येणार नव्हता असं त्याला वरदान होतं. अशा प्रकारे खडतर साधना तपश्चर्या केलेले लक्ष्मण आणि त्याचा वियोग झाल्यामुळे राम अतिशय शोक करू लागले. त्यावेळेला सुषेण नावाच्या वानराने, वैद्य होता तो, त्यांनी तपासणी केली आणि लक्ष्मणाचे प्राण अजूनही आहेच देहामध्ये असं सांगितलं. परंतु सूर्योदयापर्यंत जर उपाय नाही झाले तर ते प्राण जाण्याची शक्यता आहे असं म्हटल्यानंतर काय उपाय करायचे सर्वांनी विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की हिमालय पर्वताच्या रांगेमध्ये द्रोणागिरी नावाचा एक पर्वत आहे. त्या पर्वतावरती संजीवनी वनस्पती आहेत. त्या जर कोणी आणून त्या ठिकाणी देतील तर त्याच्या प्रयोगाने लक्ष्मणाला जिवंत करता येईल असं त्या वैद्यांनी सांगितल्यानंतर पुन्हा सगळे काळजीत पडले की आता द्रोणागिरी कुठं आणि लंका कुठं. लंका ही पूर्ण दक्षिण बाजूला भारताच्या आणि उत्तरेच्या टोकाला असणारा हिमालय आहे. म्हणजे जवळजवळ 4,500-5 हजार किलोमीटरचं अंतर आहे. एका रात्रीमध्ये ते अंतर कापून जायचं आणि तो द्रोणागिरी पर्वतावरची औषधं आणायची कोणालाही शक्य नव्हतं. पण मारुतरायाने ते आव्हान स्वीकारलं आणि त्या आव्हानाला अनुसरून मारुतरायाने श्रीरामांची आज्ञा घेतली आणि उड्डाण करून त्या द्रोणागिरी पर्वताकडे गेले. जात असताना वाटेमध्ये त्यांना अडवण्याकरता रावणाचे काही हस्तक होते. मग ते रावणाने पेरलेले असतील किंवा रावणाच्या बाजूने अप्रत्यक्षरित्या रावणाला सहकार्य करणारे राक्षस असतील म्हणा. मारुतरायाला विघ्न करण्याकरता त्यांनी बराच त्रास दिला. त्यामध्ये आतापी, वातापी आणि इलवल नावाचे 3 राक्षस होते. त्यांनी एक मायावी रचना अशी केली की वाटेमध्ये एक अशी बाग सुंदर निर्माण केली. त्या बागेमध्ये सुंदर पाण्याचं तळं निर्माण केलं, फलाचं उद्यान निर्माण केलं आणि मारुतराय तिकडे जात असताना अडवलं मारुतरायाला. अहो म्हणले मारुतराय, थांबा थांबा थांबा, थोडं या माझ्या बागेमध्ये या, थोडी विश्रांती घ्या, थोडी फळं खावा, थोडं थंडगार पाणी प्या आणि मग पुढं जा. मारुतरायाने सांगितलं, बाबा मला वेळ नाही आहे आणि मला तातडीचं काम आहे. परंतु त्याने अतिशय गोड बोलून थोडंसं गुंतवण्याचा प्रयत्न केला मारुतीला. आणि मग मारुतराय थांबले बाबा. आणि थांबल्यानंतर त्या ठिकाणी एका राक्षसाने फळाचं रूप घेतलेलं होतं आणि एका राक्षसानं पाण्याचं रूप घेतलेलं होतं. आणि एक राक्षस त्या ठिकाणी ते सगळं वाढण्याचं काम करण्याकरता म्हणून एक राक्षस थांबलेला होता. आणि फळ रूपानं राक्षस एक पोटात गेला, पाण्याच्या रूपाने एक दैत्य पोटात गेला. आणि मग बाहेर जो राक्षस होता त्याने सांगितलं, या रे म्हणे आता बाहेर पोट फोडून. असं म्हटल्यानंतर मारुतरायांच्या लक्षात आलं की आपल्या पोटामध्ये दैत्य गेलेले आहेत. मारुतरायांनी त्या ठिकाणी एकाच तडाख्यामध्ये त्या 3 राक्षसांचा वध करून टाकलेला आहे. आतले त्या ठिकाणी जाळून टाकले, बाहेरचा जो राक्षस होता त्याला मारून टाकलं. आणि अशा तऱ्हेनं अनेक विघ्नांना तोंड देत मारुतराय शेवटी द्रोणागिरीपर्यंत पोचले. तिथं पोचल्यानंतर मारुतरायांच्या लक्षात असं आलं की अरे आपण औषधी आणायला आलो, गोष्ट खरी, पण आपल्याला कुठं माहिती आहेत कोणत्या वनस्पती घ्यायच्या आहेत, काय घ्यायचं आहे काय नाही माहीत नाही, आपण असंच आलो, मग आता करावं काय. पुन्हा परत जाऊन विचारून यावं तर वेळ नाही तेवढा. म्हणून मारुतरायांनी विचार असा केला की आता औषधाची तर चिठ्ठी आणलेली नाही, आपण औषधाच्या दुकानात आलेलो आहे पण चिठ्ठीच नाही डॉक्टरांची. आता काय करू म्हणे, औषधाचं दुकानच उचलून घेऊन जाऊया, जे पाहिजे ते औषध घेतील डॉक्टर, पुन्हा दुकान आणून होतं तिथे ठेवूया. दुकान म्हणजे ते द्रोणागिरी पर्वत. आणि त्यांनी तो पर्वतच उचलला आणि जिथं लक्ष्मण पडलेले होते त्या युद्धभूमीवरती आणला. त्या औषधीचा उपयोग करून त्या वैद्याने लक्ष्मणाला पुन्हा जिवंत केले. अशा प्रकारे श्रीरामावरती महान उपकार हनुमंतरायाचे आहेत. म्हणून महाराज तो ऐसा मारुती उपकारी म्हणतात. रामरायावरती त्यांनी उपकार केले. अशा
श्रेष्ठ असणारं, सर्व भक्तांच्या मध्ये अग्रगणी असणारे मारुतराय, त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य, ते चिरंजीव आहेत. म्हणजे इतरांचे अवतार, देवाचे अवतार झाले, अवतार संपले, परंतु मारुतराय जे जन्माला आले ते अजूनही अव्याहतपणानं चिरंजीव स्वरूपात आहे. कुठेही ते गुप्त रूपानं वास्तव्य करत असतात. ज्या ठिकाणी रामकथा होते, जिथं श्रीरामाचं नामाचं भजन केलं जातं, तिथं मारुतरायांचं अस्तित्व हे अखंडपणानं त्या ठिकाणी असतं, अशी श्रद्धा आहे. म्हणून रामायणाचा ग्रंथ वाचत असताना समोरच्या बाजूला एक पाट आसन मारुतरायांच्या करता ठेवून तिथं नारळ किंवा सुपारी ठेवून त्याची पूजा केली जाते. हनुमंत म्हणून त्यांना आदर दिला जातो. तर अशा स्वरूपानं मारुतराय चिरंजीव आहेत. द्वापार युगामध्येही मारुतरायांनी अनेकांना दर्शन दिलेलं आहे. कलियुगामध्येही अनेक वेळा दर्शन दिलेलं आहे. कृष्ण अवतारामध्ये 2-3 वेळा मारुतराय त्या ठिकाणी प्रगट झालेले होते द्वापार युगात. कलियुगामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना मारुतरायांनी प्रत्यक्षात दर्शन दिलेलं आहे. तुळशीदासांच्या जीवनामध्ये, संत तुळशीदासांच्या जीवनामध्ये एक घटना घडली की तुळशीदास महाराज हे साक्षात्कार झाल्यानंतर फिरत 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 दिल्लीमध्ये आले. आणि त्या दिल्लीमध्ये हिंदू धर्माच्या सर्व साधू संतांना, संन्याशांना त्रास दिला जात होता. कारण मोगलांचं राज्य होतं. त्यावेळेला कोण बादशाह होता तो माहिती नाही, परंतु त्या बादशाहाने तुळशीदास स्वामींना बोलवलं आणि विचारलं, कोणाचं भजन करताय? म्हणजे आमचा भगवान राम आहे, त्या रामाचं भजन करतोय. म्हणजे राम बिम सगळं झूट आहे, म्हणले काही खरं नाही. म्हणजे आमचा जो अल्लाह आहे तोच खरा आहे म्हणे. त्या रामाचं भजन तुम्ही करू नका, आमचा धर्म स्वीकारा. तेव्हा तुळशीदासांनी सांगितलं, बाबा की ज्याचा त्याचा धर्म ज्याचे त्याला प्रिय आहे. आमचा राम, आमचा हनुमंत हे आम्हाला प्रिय आहे. म्हणजे तुमच्या रामाची काय ताकद आहे, दाखवता का? असं म्हटल्यानंतर त्याला थोडा सत्तेचा गर्व होता, सत्तेची घमेंड होती त्या बादशाहाला. तुळशीदास महाराजांनी सांगितलं, हे बघा म्हणे, रामाची ताकद काय आहे हे दाखवणं हा नंतरचा मुद्दा आहे म्हणे. त्यांच्या सैनिकाची काय ताकद आहे ती तुम्हाला दाखवू दे का? हा म्हणे, दाखवा काय ताकद आहे. आणि तुळशीदास महाराजांनी मारुतरायांचं आवाहन केलं, मारुतरायांची प्रार्थना केली. मारुतराय प्रगट झाले आणि म्हणे काय काम आहे? तेव्हा तुळशीदासांनी सांगितलं की या बादशाला थोडी करामत, जरा गंमत दाखवूया. मारुतरायांनी त्यावेळेला असंख्य वानर निर्माण केले. त्या ठिकाणी इतके वानर निर्माण केले दिल्लीवरती. वानरांचा असा थवाच्या थवा एकदम आकाशातनं कुठनं आला. संपूर्ण दिल्ली शहरावरती आक्रमण वानरांनी, माकडांनी केलं. सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. शहर, झाडं, बागा सगळं उद्ध्वस्त, लोकांना त्रास, सळोपोळो करून सोडलं. काही केलं त्या सैनिकांना सुद्धा ते वानर आवरेनार. आणि अशी त्राहिमाम अवस्था ज्यावेळेला झाली त्यावेळेला बादशाह गडबडला. शरण आला तुळशीदासांना. म्हणे हे सगळं आवरा म्हणे, आता आमच्या हाताबाहेर चाललेलं आहे. तेव्हा तुळशीदास महाराजांनी सांगितलं, तुम्हाला रामाची ताकद बघायची आहे ना, दाखवतो म्हणे. पहिलं त्यांच्या सैन्याची ताकद बघितली तुम्ही, आता नको म्हणे, तुमच्या रामाची ताकद बघायची नाही, आम्हाला कळलं म्हणे. आणि मग शरण आले त्यावेळेला. तेव्हा अशा तऱ्हेनं मारुतराय त्याही वेळेला प्रगट झालेले होते तुळशीदासांच्या करता. असे अनेक भक्तांच्या करता हनुमंतराय कलियुगामध्ये बऱ्याच वेळा प्रगट झालेले आहेत. रामदास स्वामींचा एक कल्याण नावाचा शिष्य होता. अतिशय श्रद्धाळू, अतिशय भोळा बाबडा. आणि रामदास स्वामी सर्व शिष्यमंडळीसह काशी यात्रेला गेलेले होते एकदा. आणि मठाची सेवा करण्याकरता म्हणून कल्याण स्वामी मठावरती मुक्कामाला थांबलेला होता. रोज रामप्रभू, लक्ष्मण, सीतामाता, हनुमंतरायाची पूजा करायची, त्यांना नैवेद्य करायचा, अशी रोज जबाबदारी त्याच्याकडे दिलेली असायची. परंतु एक दिवशी काय त्याच्या मनात आलं, रोज म्हणलं हे आपण सगळं करायचं म्हणलं, कंटाळा आलाय आपल्याला. हे काय म्हणलं, देव सगळं आयती सेवा करून घेतात आपल्याकडून आणि निवांत कट्ट्यावर सिंहासनावर उभं राहिलेले असतात. त्यांनी सगळ्या देवाला आज्ञा केली. रामाला सांगितलं, रामा आज म्हणले तुमच्या हाताने आंघोळ करायची, मी तुम्हाला आंघोळ घालणार नाही. रामप्रभू म्हणले, आता भोळा भक्त आहे, भोळ्या करता देव त्या ठिकाणी फार लवकर प्रगट होतो, भोळा असणाऱ्या अंतःकरणाच्या माणसाकरता, भक्ताकरता. रामप्रभू म्हणले, काय हरकत नाही. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा असं नुसतं उभा राहून चालणार नाही,
जावा म्हणले स्वयंपाक करण्याकरता लाकडं वगैरे जरा जंगलातनं घेऊन या. लक्ष्मणाला लाकडं आणायला पाठवलं. मारुतरायानं सांगितलं, मारुतराया तुम्ही म्हणले काय बसताय निष्कारण, जावा म्हणले पाणी खाल्लं घेऊन या. सगळ्या देवांच्यावर दादागिरी, कारण भोळा भक्तिभाव होता, त्यामुळे सगळे देव त्याचं ऐकू लागले. सीतामाईला सुद्धा सांगितलं, आईसाहेब आज म्हणजे नैवेद्य तुम्हाला मी आणणार नाही म्हणले, तुम्ही सगळ्यांचा स्वयंपाक करायचा. तुमचं 4-5 जणांचं कुटुंब आणि माझ्या सकट सगळ्यांचं जेवण तुम्ही करायचं. आईसाहेब पण आनंदानं तयार झाल्या. त्यांनी भिक्षा मागून आणली आणि सगळे देव कामाला लावले त्यांनी, आणि मोठ्या प्रेमानं स्वयंपाक वगैरे केल्यानंतर नैवेद्य अर्पण केला. त्या नैवेद्यामध्ये खीर केलेली होती आणि हे सगळे जेवायला बसले. राम, लक्ष्मण, हनुमंतराय, सीतामाता. कल्याणाला सांगितलं तूही बस म्हणले जेवायला आमच्याबरोबर. त्यांनाही जेवायला बसवलं. पण त्या जेवणामध्ये खिरीचा पदार्थ केलेला होता, पक्वान्न खिरीचं होतं. आणि त्या खिरीचा सुगंध, त्याचा स्वाद कल्याणानं ज्यावेळेला बघितला त्यावेळेला त्याच्या मनात आलं की माझ्या गुरुजींना जर अशी खीर दिली तर खूप आवडेल. त्यांनी मारुतरायाला सांगितलं, हनुमंता म्हणले समर्थांना खीर द्यायची आहे म्हणले. अरे म्हणले ते काशीला गेलेत, काशीमध्ये आता आपण कसे देणार, तुम्ही कशासाठी आहे म्हणले, घ्या मला खांद्यावर आणि चला काशीला. मारुतरायांनी आजपर्यंत श्रीरामाशिवाय कोणालाही खांद्यावरती घेतलं नव्हतं, परंतु त्याचा भोळा भाव बघितला आणि त्याला उचलून खांद्यावरती घेतलं आणि काशी क्षेत्रामध्ये मारुतराय आलेले आहेत. समर्थ गंगेहून स्नान करून परत येत होते आणि त्याच वेळेला बघितलं की कल्याण समोर दिसायला लागलाय. अरे म्हणले कल्याण इकडे कसं काय आला, मठाची व्यवस्था करण्याकरता थांबला होता. त्याला विचारलं, अरे कल्याणा तू खोटं बोललास काय, आम्हाला थांबतो म्हणून सांगितलंस आणि तू परत इकडे आलास. नाही अहो म्हणे मी तिथंच थांबलोय, पण आज म्हणले तुमच्याकरता खीर घेऊन आलो म्हणे. म्हणजे आजच्या आज आलास? हो म्हणले आता 10 मिनिटात आलोय. बघितलं तर खिरीचं भांडं गरम होतं. अरे खीर तयार केली कुठं, तू घेतलीस कशी, कुठून आलास? म्हणले खीर गडावर तयार केलेली आहे, सज्जन गडावर, आणि तिथनं इथं कसा आलास? तो काय म्हणे मारुतराय समोर उभे राहिलेले आहेत, त्यांच्या खांद्यावरती बसून आलो. आणि मग खीर कुणी केली, खीरची चव बघितली. सीतामातेचा आणखीन असणारा हाताचा स्पर्श झालेला होता. रामप्रभू, लक्ष्मण, सगळ्या देवांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रगट होऊन ते आणखीन सगळं केलेलं होतं. समर्थांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या. अरे म्हणे आम्ही एवढी साधना करून सुद्धा आम्हाला प्रत्यक्ष दर्शन नाही, पण तुला मारुतरायाने स्वतः खांद्यावरती घेऊन इथंपर्यंत यावं, रामराय स्वतः तुला भेटावेत, एवढा भोळा भक्तिभाव. असं समर्थांनी त्याचं कौतुक केलं त्या कल्याणाचं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की असे जे भोळे श्रद्धावान असतात, भक्त असतात, भाविक असतात, त्यांना मारुतराय आजही प्रत्यक्षात दर्शन देतात. त्यांच्या आडी अडचणी, संकट जे असतील ते सगळं मारुतराय त्या ठिकाणी निवारण करतात. म्हणून संकटमोचन असणारं हे भगवंताचं एक असणारं मारुतरायांचं नाव आहे, त्याला संकटमोचन असं म्हणतात. जशी रामाची संकटे त्यांनी घालवली, तशी रामाचे जे सेवक आहेत, नामधारक आहेत, त्यांची संकटे ते घालवतात. असे मारुतराय हे दयाळू, कृपाळू आणि चिरंजीव आहे. आणि बुद्धिमत्तेमध्ये सर्वात वरिष्ठ म्हणून त्यांना बुद्धिमताम वरिष्ठ म्हणून म्हटलेलं आहे, वातात्मज म्हटलेलं आहे. पुष्कळ पैलू हनुमंतरायाचे आपल्याला या निमित्तानं सांगता येतील, पण मर्यादेअभावी आपण ते सगळं नाही सांगू शकत. तेव्हा अशा हनुमंतरायाचा आज जन्म झाला. त्या जन्माची कथा थोडक्यात अशी आहे, दशरथ राजाने जो पुत्रकामेष्टी यज्ञ केला, त्या पुत्रकामेष्टी यज्ञाचा प्रसाद म्हणून अग्निनारायणाने पायस पात्र म्हणजे खिरीचं पात्र दशरथाच्या हातामध्ये दिलं आणि 3 राण्यांना समभागामध्ये तो प्रसाद द्यायला सांगितलं. तिघींच्या हातामध्ये तो प्रसाद समभागामध्ये दिला, परंतु कैकेयी त्या ठिकाणी रुसली की मला अगोदर द्यायला पाहिजे होता, मी लाडकी आहे राजाची, असं म्हणून तिने तो प्रसाद सेवन केला नाही. कैकेयीनं खाल्ला नाही म्हणजे दोघी खायच्या थांबल्या. तेवढ्यात त्या ठिकाणी थोडंसं विघ्न निर्माण झालं की ती आकाशामध्ये तळपणारी घार आली. त्या घारीने तो कैकेयीच्या हातातला प्रसाद वरच्यावर अंतराळी उचलून घेऊन गेलेली. ती घार जी होती ती एक इंद्र दरबारातली अप्सरा, शापाच्या योगाने तिला घारीचा जन्म प्राप्त झाला होता. तिने उशाप मागितलेला होता, म्हणजे ज्या वेळेला अग्निनारायणाचा जो प्रसाद आहे कैकेयीच्या हातातला, तो घेऊन तो अंजनीच्या हातामध्ये टाकशील त्यावेळेला तुला त्या शापातून सुटका मिळेल.
अशी ती घार तो अंजनीच्या हातामध्ये प्रसाद टाकण्याकरता आकाशातून निघाली. तिथून वायुदेवाने तो प्रसाद त्या घारीच्या चोचीतून हिसकावून घेतला आणि अंजनी मातेच्या हातामध्ये तो प्रसाद टाकला. अंजनी माता ही केसरी नामक असणाऱ्या वानराची पत्नी आहे. अनेक वर्ष होऊन सुद्धा पुत्रसंतती न झाल्यामुळं त्यांनी भगवान शंकराची आराधना केली आणि भगवान शंकरांची तपश्चर्या केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, आठवीला अंतरी सदाशिव, तपाचे अंती शिव झाला प्रसन्न, माग वरदान म्हणे काही. काहीतरी वरदान माग म्हटल्यानंतर तुझ्या समान पुत्र व्हावा अशा प्रकारचं वर अंजनीने मागितला. भगवान शंकर म्हणतात, अंजनी माझ्या समान या जगामध्ये दुसरा कोणीच नाही, एकमेव अद्वितीय असं भगवंताला म्हटलेलं आहे. तेव्हा माझ्यासारखा कोणी नाही, तुला माझ्यासारखा पाहिजे असेल तर मीच यावं लागेल. काही हरकत नाही म्हणे, मी तुझ्या पोटी येतो, मलाही अवतार कार्य करायचं आहे. म्हणून महारुद्र असणारे भगवान श्री शंकर अंजनीच्या त्या प्रसादासाठी अंजनीच्या उदरामध्ये प्रविष्ट झाले. तो प्रसाद खाल्ल्यानंतर आणि 9 महिने पूर्ण होताच चैत्र शुक्ल पौर्णिमा, काही ठिकाणी इतिहासकारांनी मंगळवारचा दिवस होता त्या दिवशी असं वर्णन केलेलं आहे. पण नामदेव महाराजांनी काही तसं वर्णन गाथेमध्ये केलं नाही, फक्त चैत्र शुक्ल पौर्णिमा असंच नामदेव महाराजांनी वर्णन केलंय. नामदेव महाराज असं म्हणतात, चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी, सूर्योदय समयासी, सूर्योदय समयासी, महारुद्र प्रगटले, नामा म्हणे म्या वंदिले, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी. चैत्र शुक्ल पौर्णिमेशी सूर्योदय समयाशी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र प्रगटले, नामा म्हणे म्या वंदिले. अशा तऱ्हेनं चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला संधीचा योग साधून हनुमंतराय त्या ठिकाणी बालरूपामध्ये प्रगट झालेले आहेत. प्रगट होताच क्षणी आई मला भूक लागली, आई मला भूक लागली असं म्हणू लागले. परंतु त्यावेळेला त्याच्या खायला देण्यासारखं जवळ काही नव्हतं. मारुतरायाने इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. पूर्व दिशेला बघितलं, लालबुंद असा एक चमकणारा तेजस्वी गोळा आकाशामध्ये दिसला. त्यांना असं वाटलं की एक सुंदर अशा प्रकारचं हे फळ दिसतंय आणि म्हणून मारुतरायाने जे उड्डाण केलं जन्माला येताच क्षणी ते सूर्यनारायणाच्या वरती झेप घेतली. उपजता बाळपणी गिळोपा हे वासरमणी असा ज्यांचा प्रताप. अनेक देव त्यांना अडवण्याकरता वाटेत आले, त्या सगळ्या देवांचा पराभव केला. शेवटी इंद्र त्या ठिकाणी आला आणि इंद्राने हनुवटीवरती शस्त्र वज्र मारलेला आहे. त्या वज्राचा थोडासा आघात झाला आणि हनुमंताला त्या ठिकाणी भोवळ आली आणि तिथून आकाशातून हनुमंतराय खाली पडलेले आहेत. थोडे बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्यासारखी अवस्था झाली. वायुदेवाने हे बघितलं आणि वायुदेवांना कोप आला. म्हणे, मूर्खानो, सगळ्या देवांना म्हणू लागले, वायुदेव तुम्ही मूर्ख आहात, जन्माला आलेलं रुक्त बाळ आहे, त्या बाळावरती असं वज्र शस्त्र मारतात काय? इतके निर्दय तुम्ही आहात, थांबा म्हणे, तुमच्या सगळ्यांचा प्राण घेतो. म्हणून वायुदेवाने सगळं वाता आकर्षण निर्माण केलं. सगळा हवेतला ऑक्सिजनच काढून घेतला. सगळे गुदमरायला लागले, सगळ्यांचा जीव घुसमटायला लागला. मग वायुदेवाला सगळे शरण आले. म्हणे, आमच्याकडून चूक झाली, आम्हाला एकदा क्षमा करा, पण आमचा प्राणवायू काढून घेऊ नका. वायुदेवाने सर्वांना पुन्हा जिवंत केलं. तेव्हा सगळ्या देवांनी हनुमंताला आशीर्वाद दिला आणि प्रत्येकाने कुणी काय असं वरदान सगळ्यांनी दिलं. इंद्राने सांगितलं, माझं वज्र तुझ्या हनुवटीला लागलेलं आहे, त्यामुळं तुला हनुमंत हे नाव प्राप्त झालं आणि इथून पुढं तुझं शरीर वज्रासारखं होईल. त्याला कोणत्याही शस्त्राचा आघात तुझ्या शरीरावरती होऊ शकणार नाही. म्हणून त्यांना वज्रदेही म्हणतात. किती जरी शस्त्र दैत्याने मारली तरी मारुतरायांना काहीच होत नव्हतं. अशा प्रकारचे ते वज्रदेही झाले आणि मग
पुढं श्रीरामांच्या कार्याकरता संपूर्ण तिने आयुष्य खर्ची घातलं आणि श्रीराम अवतार संपल्यानंतर अखंड श्रीरामाचं ध्यान चिंतन करत सेतुबंध रामेश्वर या ठिकाणी मारुतीराय गुप्त रूपानं स्थित झालेले आहेत. मगाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे अवतार समाप्तीनंतर रामाच्या मारुतीरायाने पुष्कळांनंतर दर्शन दिलेलं आहे. अर्जुनाच्या रथावरती ध्वजस्तंभावरती मारुतीराय बसलेले आहेत, म्हणून अर्जुनाचा विजय त्या ठिकाणी झाला. त्याला 3 गोष्टी आहेत. एक, अर्जुन धनुर्धर होता, महायोद्धा होता. एक, दुसरी गोष्ट, ज्याच्या रथाचा सारथी भगवान श्रीकृष्ण होता आणि ज्याच्या ध्वजस्तंभावरती प्रत्यक्ष मारुतीराय बसलेले होते. ध्वजस्तंभ म्हणजे विजयाचं प्रतीक आहे. विजयाच्या ठिकाणीच मारुतीराय जर असतील तर त्याचा पराभव कसा होणार? अशा तऱ्हेनं हनुमंतरायाने अफाट असं कार्य या जगतामध्ये करून आजही ते अजरामर अशा प्रकारचे आहेत. जिथं रामचिंतन होतं तिथं हनुमंतराय प्रगट होतात. म्हणून मंडळी, आपणही अखंड भगवंताच्या नामाचं चिंतन, रामनामाचं चिंतन करत राहावं. आपल्यावरती येणाऱ्या सर्व संकटाचं निरसन हनुमंतराय हे करतात. याच्यावरती आपला विश्वास ठेवावा आणि त्याप्रमाणे हनुमंतरायाची आणि रामरायाची उपासना आपण करत राहावं. एवढंच या निमित्तानं, आजच्या चिंतनाच्या निमित्तानं सांगायचं आहे. तेव्हा हे हनुमान जयंतीचं विशेष असणारं चिंतन मंडळी आपल्याला आवडलं का ते जरूर कळवा. आपण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर जे भाविक असतील, अध्यात्माची आवडीची मंडळी असतील, त्यांच्यापर्यंत या चॅनलची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.